डेपोचे कार्य हे पारदर्शकच असल्याचा खुलासा मुख्याधिकारी अमिता दगडे यांनी केला आहे। स्वच्छ सुंदर पाचगणी करण्यासाठी गेल्या 1.5 वर्षांपासून स्थानिक नगरसेवकांसह जनतेने अहोरात्र कष्ट करून पाचगणीला नंबर 1 चा पुरस्कार मिळवून दिला आहे। पाचगणीचा मिळवलेला पुरस्कार हा तमाम पाचगणीकरांचा, जनतेचा आहे आणि तमाम नगरसेवकांचा आहे। त्यामुळे या स्वच्छ सुंदर पाचगणीचे नावलौकिक टिकवण्यासाठी सांघिक प्रयत्नाची गरज आहे। या प्रयत्नांना व केलेल्या कष्टांना कुठेही तडा जाऊ देऊ नका, असे भावनिक आवाहन पाचगणीच्या मुख्याधिकारी अमिता दगडे यांनी केले आहे। पाचगणीच्या कचरा डेपोवर झालेल्या आरोप प्रत्यारोपावर पडदा टाकत खुलासा केला। पुढे मुख्याधिकारी अमिता दगडे म्हणाल्या की पाचगणीचा पुरस्कार मिळवण्यासाठी त्या 9 नगरसेवकांनाही हातात झाडू घेऊन स्वच्छ पाचगणी करण्यासाठी प्रयत्न केले आहेत। हे विसरून चालणार नाही, याची एक अधिकारी म्हणून मला जाण आहे। त्यामुळे पाचगणी स्वच्छ सुंदर ठेवण्यासाठी एकीचे बळ हे महत्त्वाचे आहे। याचा फायदा पाचगणीच्या विकासासाठी व पाचगणीचे सौंदर्य टिकवण्यासाठी नक्कीच होईल, अशा प्रतिक्रिया मुख्याधिकारी दगडे यांनी दिल्या। पाहुयात त्या संदर्भात एक स्पेशल रिपोर्ट। काय म्हणाल्या पाचगणी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी अमिता दगडे। मी वसीम शेख, VM न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। गेल्या 2 दिवसापूर्वी पाचगणीच्या कचरा डेपोवर 9 नगरसेवकांनी एकच हल्लाबोल केला होता। या ठिकाणी चुकीच्या पद्धतीचं कचऱ्याची विल्हेवाट लावली जात असल्याचा आरोपी नगरसेवकांनी केला होता। ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर याच्यानंतर आता ह्या ठिकाणी CO ही पाहणी करण्यासाठी रोज येतात, तर आजही या ठिकाणी आलेले आहेत। आता नेमक्या CO या ठिकाणी आलेले आहेत। नेमकं मॅडम, तुमचं VM न्यूज मध्ये स्वागत आहे। या ठिकाणी काल नगरसेवक आले होते आणि नगरसेवकांनी असा आरोप केलेला आहे की या ठिकाणी जो माझ्या पाठीमागे तुमच्या दिसतो, या ठिकाणी हा 50 गाड्यांचा कचरा याची विल्हेवाट लावली जात नाही। या संदर्भामध्ये काय सांगाल? बेसिकली मला सांगायला मी सांगेल हे की हा जो कचरा आहे, यातला जो कचरा आहे तो आमचे सॅनिटरी नॅपकिन्स आणि डायपर्स याच्यामध्ये मिक्स आहेत आणि काही प्लास्टिकचं वेस्ट आहे। जे थिन प्लास्टिक आम्ही आमच्या याच्यामध्ये गोळा करून वेगळं श्रेड करतो, त्याच्या व्यतिरिक्तचं प्लास्टिक आहे आणि हे सगळं सेग्रिगेशन करून आम्ही हे सगळं इन्सिनरेशनला पाठवतो। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पाचगणी आणि महाबळेश्वर हा इको सेन्सिटिव्ह झोन आहे आणि इथं आम्हाला इन्सिनरेशन अलाउड नाही आहे आणि हा घातक कचरा आम्हाला जाळल्याशिवाय पर्याय नाही आहे आणि हे आम्ही आमच्या इथे जाळू शकत नाही। आम्ही या मागेही गेल्या 2 वर्षाखाली आम्ही इथे याच्यासाठी परवानगी मागितली होती, रिफ्यूज डिराईड फ्यूल बनवण्यासाठी MPCBचं आम्ही कन्सेंट मागितली होती, पण ती आम्हाला कन्सेंट मिळालेली नाही बिकॉज वी कम इन रेड इंडस्ट्री। तर त्यामुळं आम्हाला हा कचरा आम्हाला याला द्यावा लागतो याच्यासाठी, बाहेर इन्सिनरेशनसाठी, तर तो पाठवण्यासाठीचं हे आहे आणि याचं सगळी टेंडर प्रक्रिया बाकीचं सगळं हे साधारण आमचं ऑगस्टमध्ये संपलेलं आहे। सप्टेंबरमध्ये वगैरे त्याला वर्क ऑर्डर दिल्या आणि त्याच्यानंतर त्यांनी प्रॉपर इन्सिनरेशन करणारा साताऱ्याची जी कुणी एजन्सी आहे त्यांना कॉन्टॅक्ट केल्यानंतर हा कचरा उचलायला त्यांनी सुरुवात केलेली आहे। नेमकी ज्या दिवशी नगरसेवकांनी गाड्या पकडल्या असतील त्यावेळी याचबरोबर या कचऱ्याबरोबर आमचे जे इथले काच, पेट बॉटल्स आणि बाकीचं जे काय आहे ते सगळं कबाडीवाल्याला दिलं जातं, तर त्या घेऊन जाणाऱ्या गाड्या असणार आहेत त्या गाड्या त्यांनी पकडल्या होत्या आणि हा जो कचरा आहे हा माझा साधारण या 4 दिवसामध्ये प्रोसेस केला जाईल। तुम्हाला लक्षात येईल, तुम्ही तुमच्या मागच्या बाजूला दिसतील ह्या अशा टाईपच्या बॅग आम्ही प्रोसेस केलेल्या आहेत। या बॅगमधून साताऱ्यातली एक नेचर इन नीड नावाची संस्था आहे जी बायोमेडिकल वेस्ट आणि इन्सिनरेट करते, तर त्या याच्याकडे हे त्या कॉन्ट्रॅक्टरच्या थ्रू जाणार आहे। हा कचरा तिकडे पाठवला जातो? हो, तिथे जातो। ओके, आणि ही प्रोसिजर तिकडे सातारमध्ये केली जाते? आपल्याकडे मशिनरी अवेलेबल नसल्यामुळे त्याची प्रोसिजर बाहेर केली जाते। आपल्याला इथे इन्सिनरेशन करणं अलाउड नाहीये काउन्सिलच्या एरिया या इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये, त्यामुळे आपल्याला इथं करता येत नाही। नक्कीच तुम्ही म्हणताय हे गोष्ट बरोबर आहे, प्लास्टिकच्या सॅनिटरी नॅपकिन वगैरे तुम्ही बाहेर नेताय। त्यांचा दुसराही असा आरोप होता की या ठिकाणी जो खड्डा आहे या खड्ड्यामध्ये मांस आणि मच्छी जे असे जे मटणाचे प्रकार येतात ते या ठिकाणी टाकून असंच ठेवलं होतं। तर त्यांचं म्हणणं आहे ह्याला सुद्धा मशिनरी असते, याची सुद्धा विल्हेवाट योग्य लावली जाते। काय सांगाल असं या खड्ड्याच्या? हे जे वेस्ट आहे याच्यावर आपल्याला
डिकम्पोस्टिंगसाठी त्याच्यावर कल्चर वगैरे फवारून त्याच्या ह्याच्यावर मिक्स करून ते एक लेअर टाकून असं हे झाकलं जातं. याच्यासाठी अशी वेगळी काही मशिनरी आणि वेगळं काही असं हे नाही की ते आम्ही प्रोसेस करू. डिकम्पोजिशन झाल्यानंतरच आपल्याला ते याच्यासाठी वापरता येईल. आणि जे तुम्ही दाखवलेली न्यूज आहे त्याच्यामध्ये याचा उल्लेख आलेला आहे की ओला कचरा मिक्स कचरा आहे. तर आपल्याला दिसेल की या डेपोमध्ये जिथं ओला कचरा आमचा प्रोसेस होतो त्या पूर्ण याच्यामध्ये कुठेही, आणि इथं आपण आता जिथे उभे आहोत तिथं जर ओला कचरा मिक्स असता तर इथं प्रचंड दुर्गंधी तुम्हाला म्हणजे ह्या जमिनीखाली जो कचरा गाडला गेलेला हा प्लास्टिकचा कचरा गाडला नाही 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 100% नाही. इथं जमिनी खाली गाडलेला कचरा आहे. तो कचरा तो पूर्णतः सिविंग आणि हे करून प्रोसेस केलेला कचरा आहे. तर ज्याच्यापासून लँड रिक्लेम करून तिथं आपण बगीचा बनवलेला आहे. आणि हे गेल्या जवळजवळ 3-4 वर्षापासून नगरपालिका कन्सिस्टंटली कंटिन्युअसली काम करते. याचाच रिझल्ट आहे की प्रचंड प्रमाणामध्ये स्वच्छता तुम्हाला आता कचरा डेपोवर पण दिसत असेल. हे जे आहे हे 100% इन्सिनरेशनला जाणारं मटेरियल आहे आणि ते आम्हाला तिथंच पाठवायला लागणार आहे. नक्कीच. आता तुम्ही म्हणता या सगळ्या गोष्टी बरोबर असतील. त्या संदर्भामध्ये त्यांनी दुसराही आरोप असा केला होता